Yes. Hello, students. Now we'll consider numerical examples. Conductance, resistance, conductivity, resistivity, molar conductance, that part we are considering. The theoretical part we have considered. Still in short formulae I have written on one side. Let us consider a very simple example. The conductivity cell filled with 0.1 molar KCl at 25 degrees Celsius gives the resistance of 85.5 ohms. Okay. The conductivity cell. Okay. Conductivity cell म्हटलं की तुम्हाला पटकन आठवलं असेल ती डायग्राम काढली होती आपण नाही का. ते सगळं फार व्यवस्थित काढत नाही मी आता. आणि मग ते सोल्युशन याच्यामध्ये घेतलेलं असतं. सोल्युशन म्हणजे सध्या KCl सोल्युशन 0.1 मोलार. ओके. पहिल्यांदा KCl सोल्युशन घेतलं आहे, त्यानंतर HCl घेतलं आहे आणि मग तो कंडक्टिव्हिटी सेल ती डायग्राम काढत नाही मी आता नाही का. छोटा बी काढताना सांगितलं होतं ते कंडक्टिव्हिटी सेल सोल्युशन पहिल्यांदा KCl सोल्युशन भरलं. ठीक आहे. आणि काय दिसतंय बरं तिकडं गिव्ज ॲट 25 डिग्री सेल्सिअस रेजिस्टन्स आर दिला आहे KClचा 85.5 ohms आणि द कंडक्टिव्हिटी रेजिस्टन्स ऑफ ओके एक कंडक्टिव्हिटी सेल ओके 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन लागत असेल तर वापरूया बघूया. द कंडक्टिव्हिटी ऑफ दिस 0.1 मोलार म्हणजे त्याच सोल्युशनचं नाही का. ते KCl सोल्युशन भरलं आहे तो ग्लास प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. ओके. प्रिव्हियस लेक्चर आठवा. फॉर द सेम KCl solution 0.1 molar the conductivity is conductivity म्हणजे specific conductance म्हणजेच कपा. कळलं का. ओके. रेजिस्टन्स आर ते वेगळं. ओके. आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टिव्हिटी तो रो लक्षात घ्या. आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स असं जास्त टर्मिनॉलॉजी सुरुवातीला वापरतो सोयीसाठी, नंतर माहीत पाहिजे. कंडक्टन्स म्हणजे कॅपिटल G लक्षात आलं का. कॅपिटल G आणि स्पेसिफिक कंडक्टन्स कप्पा म्हणजे कंडक्टिव्हिटी. दोन टर्मिनॉलॉजी आहेत हे माहीत असावं पहिली ही गोष्ट. आणि मग हा स्पेसिफिक कंडक्टन्स कप्पा हा KCl सोल्युशनसाठी कप्पा तो दिला आहे. कंडक्टिव्हिटी दिलं आहे म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स इज गिवन ऑफ फॉर KCl सोल्युशन तो 0.01286 युनिट. तिथं रिपीट करत नाही मी युनिट. ओके. येस. आणि मग परत पुढे HClचं काहीतरी दिलं आहे. आता ते एवढ्यावरूनच आपल्याला अंदाज येतो. पहिल्यांदा सगळं पूर्ण एक्झाम्पल वाचून सोडवायचं असतं पण हे सोपं आहे. एवढ्यावरूनच अंदाज येतो की आर KClचा दिला आहे आणि कप्पा फॉर KCl इज गिवन. त्याच्यावरून आपल्याला समजतं आहे फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कप्पा इज इक्वल टू B/R नाही का. इज इक्वल टू B/R. आता बी म्हणजे काय प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं L/A सेल कॉन्स्टंट. जोपर्यंत तोच सेल आहे वापरणार आहे आपण. आता KClलाच वापरला तोच सेल म्हणजे बीकर आणि त्याच्यामधलं जे ते 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोडचं जे कन्स्ट्रक्शन आय हॅव टोल्ड इन प्रिव्हियस लेक्चर ते जोपर्यंत सेम आहे तोपर्यंत त्याचा L/A सेम राहणार. म्हणजेच त्याचा छोटा बी त्याला आपण सेल कॉन्स्टंट म्हणलेलं आहे. सेल कॉन्स्टंट ते कॉन्स्टंट येणार. मग तुम्ही सोल्युशन बदललं तर त्याचा कप्पा बदलेल नाही का. कप्पा बदलेल, त्याचा रेजिस्टन्स वेगळा असेल. पण L/A म्हणजेच स्मॉल बी ॲज लॉंग ॲज सेल इज सेम इन्स्ट्रुमेंट ती सगळी अरेंजमेंट. L/A म्हणजे छोटा बी सेल कॉन्स्टंट, इट विल रिमेन कॉन्स्टंट. मग तेच दिलेलं आहे. लक्षात घ्या की हे KClसाठी
KCLसाठी तुम्हाला कप्पा दिला आहे, आर दिला आहे, म्हणजेच तुम्ही बी काढू शकता. म्हणजे पहिला बी काढायचा, मग बी मिळाला. हे KCLसाठी. पुढं मग काय, म्हणजे पहिल्यांदा स्ट्रॅटेजी, पहिल्यांदा कुठला फॉर्म्युला वापरायचा, मग कुठला वापरायचा ते समजून घेऊ ना. आणि मग नंतर त्या व्हॅल्यूज वी हॅव टू सबस्टिट्यूट, मग आन्सर येतं. मग ते काय सबस्टिट्यूट करून पटकन दाखवतो. हे आपल्याला सुचायला पाहिजे, ते सांगतो आहे मी, की ज्या अर्थी KCL सोल्युशनचा आर दिला आहे आणि KCL सोल्युशनचा कप्पा दिला आहे. मग मला आठवलं कुठल्याही सोल्युशनसाठी फॉर अ सेल कप्पा इज इक्वल टू बी अपॉन आर. आता बी म्हणजे कसं प्रिव्हियस लेक्चरला मी सांगितलं आहे, तरी पण थोडक्यात बाजूला लिहून ठेवलं आहे. आणि मग KCL आणि KCLचे कप्पा आणि आर भरले तर बी मिळतो, पण बी हा सेल कॉन्स्टंट आहे त्या सेलचा, मग बी मिळाला. पुढं काय झालेलं आहे की नाव इन द सेम सेल नाही का, HCl 0.05 मोलार HCl, म्हणजे हा HClचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. फॉर्म्युल्यात कधी M वापरतात, कधी C वापरतात, म्हणून फॉर्म्युला म्हणजे हा वापरायचा असेल नसेल, मोलॅरिटी नॉर्मली C वापरायची पद्धत आहे. या पॉईंटमध्ये काही पुस्तकात कॅपिटल M वापरलं आहे, म्हणजे समजा 0.5 मोलार असेल तर C इज इक्वल टू 0.5 मोलार, म्हणजेच कॅपिटल M इज इक्वल टू 0.5 मोलार. ओके, येस. तर आता याची मोलॅरिटी दिलेली आहे आणि काय बरं रेझिस्टन्स दिला आहे नाही का. आता हा मात्र HClचा रेझिस्टन्स बरं का, हा HClचा रेझिस्टन्स. आता परत हाच फॉर्म्युला, कप्पा इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन आर. आता मुद्दा काय बरं की आर जर HClचा भरला आणि सेल इज सेम म्हटल्यानंतर हा बी माहिती आहे, आर माहिती आहे, म्हणजे आम्हाला काय मिळेल बरं, विल गेट कप्पा. आता हा कप्पा कोणाचा असणार आहे, HClचा. फर्स्ट कप्पा अँड आर ऑफ KCL सोल्युशन वर गिवन बाय युझिंग दिस इक्वेशन वी फाउंड बी. आता तोच सेल आहे, KCL काढला आणि इट इज फिल्ड विथ HCl सोल्युशन. ते HCl सोल्युशन असेल तरी ती अरेंजमेंट तीच आहे, विकर आणि ते तो जो अरेंजमेंट आहे सेल इज सेम. ते प्लॅटिनमचे रॉड्स वगैरे ते त्याच्यामधला L एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वगैरे, म्हणजे स्मॉल बी सेम आहे, आणि HCl सोल्युशनचा आर दिला आहे, म्हणजे बी आणि आर दिला आहे, म्हणजे HCl सोल्युशनचा कप्पा काढता येतो, तो काढला. HCl सोल्युशनचा कप्पा काढला की आम्हाला HCl सोल्युशनचा लॅम्बडा काढता येतो, बिकॉज लॅम्बडा फॉर एनी सोल्युशन इज इक्वल टू कप्पा इंटू व्ही. आता इथं व्ही म्हणजे काय भरायचं, आता थिओरिटिकल आपण लेक्चरमध्ये ओके इंटू व्ही. पण व्ही म्हणजे काय भरायचं, व्ही इज दॅट व्हॉल्यूम. आता हे जर CGS युनिट असेल तर ते सेंटीमीटर क्यूबमध्ये भरायचं, CC ml विच विल हॅव 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. पण व्ही दिलेलं नाही आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. ठीक आहे, मग हेच आपण मोलार कॉन्सन्ट्रेशनच्या भाषेमध्ये इक्वेशन लिहिलेलं आहे, हेच आपण मोलार कॉन्सन्ट्रेशनच्या भाषेमध्ये इक्वेशन दिलेलं आहे. ओके, मग ते आपण वापरूया. लॅम्बडा इज इक्वल टू कॅपिटल लॅम्बडा म्हणजेच मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू, हे आता HClसाठी चाललं आहे, हे पण HClसाठीच होतं, हा KCL सोल्युशनसाठी होतं. बी कॉन्स्टंट. मग या फॉर्म्युल्याने आम्हाला मिळाला कप्पा ऑफ HCl, तो कप्पा ऑफ HCl इथे भरणार. व्ही व्हॉल्यूम कंटेनिंग 1 मोल ऑफ सोल्यूट तरी द्यायला पाहिजे. मग हे CGS युनिटमध्ये असेल तर हे ml भरायचं, किंवा मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलं तर फॉर्म्युला आपण कन्वर्ट केला आहे प्रिव्हियस लेक्चर, मी पुन्हा सांगतो आहे. कप्पा इंटू, आता ते सगळं मागचं रिपीट करत नाही, पण मोलार कॉन्सन्ट्रेशन. आता बघा इथे मोलार कॉन्सन्ट्रेशन दिला आहे, कप्पा इथं आपण कॅल्क्युलेट केला तर तो मोलार कॉन्सन्ट्रेशन आणि कप्पा भरला तर तुम्हाला लॅम्बडा ऑफ HCl मिळणार, कॅपिटल लॅम्बडा म्हणूया, मोलार कंडक्टन्स ओके ऑफ HCl. ओके, तर कॅपिटल लॅम्बडा सिम्बॉल आहे त्याचा, तो HClचा मला मिळाला. मग हेच फॉर्म्युला आहे मोलार कंडक्टिव्हिटी म्हणायचं, कारण का ते पण थोडं स्पेसिफिक झालं ना. 1 ml शेवटी K काय असतो, फॉर 1 ml सोल्युशन कंडक्टिव्हिटी, म्हणून स्पेसिफिक कंडक्टन्सलाच कंडक्टिव्हिटी म्हणलेलं आहे. तसं हे मोलार कंडक्टिव्हिटी, समजलं का. ओके, तर म्हणजे 1 मोल सोल्यूट असेल तर व्हॉल्यूम काही पण असेल तर असा हा आहे. 3 स्टेजेस आहेत. मी पुन्हा रिपीट करतो थोडक्यात, की आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की KCL सोल्युशन नॉर्मली स्टँडर्ड सोल्युशन बी काढण्यासाठी देतात KCL, तर त्याचा कप्पा दिलेला आहे आणि त्याचा आर दिला आहे, म्हणजे त्याच्यावरून बी मिळेल. एकदा हा बी मिळाला
की सोल्युशन इफ इट इज चेंज्ड ॲज लॉंग ॲज द सेल अरेंजमेंट ॲपॅरेटस इज सेम, बी विल बी फिक्स. त्यामुळे इथं बी, मग एच सी एलसाठी हेच इक्वेशन वापरलं. मग हे दोन्ही एच सी एलचे पाहिजेत. मग आम्हाला बी मिळाला आहे आणि एच सी एलचा आर माहिती आहे, म्हणजे एच सी एल सोल्युशनचा कप्पा मिळाला. एच सी एल सोल्युशनचा कप्पा मिळाला. ओके, स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजेच कंडक्टिव्हिटी. तर मोलार कंडक्टन्स आपल्याला काढता येतो, किंवा मोलार कंडक्टिव्हिटी जास्त बरोबर आहे, मोलार कंडक्टिव्हिटी कॅपिटल लॅम्बडा. तर कप्पा इंटू व्ही किंवा हा फॉर्म्युला, अशा पद्धतीने हे भरायचं आणि तुम्हाला ॲन्सर. मग हे आपल्याला पटपट सुचलं पाहिजे. आणि युनिट साईन वगैरे सी ई टीला वगैरे एम सी क्यूज, मग नीट असो किंवा या टाईपचं एक्झाम्पल येतं. आणि याच्यामध्ये किंवा कुठल्या तरी आणखी पॉईंटला टच होऊन मिक्स होऊन येतं, किंवा यात युनिट साईन चेंज होऊन येतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला सावध राहायला लागतं. हे सी जी एस दिलं असेल, हे मीटरमध्ये दिलं असेल, तर हे किंवा हे सेम युनिटमध्ये घ्यायला पाहिजे. मुद्दा एल अपॉन ए आहे ना, तर समजा एल आणि ए मीटर सिस्टीममध्ये दिला असेल, मीटर आणि स्क्वेअर मीटरमध्ये, आणि हा जर आपल्याला सी जी एसच्या फॉर्ममध्ये दिला असेल, तर असं काहीतरी चेंज करून देतात. एम सी क्यू म्हणजे काय असतं. आता काय करतो की हे काढून हे जे 3 फॉर्म्युले, पहिल्यांदा हा फॉर्म्युला वापरला के सी एलसाठी, बी मिळाला. दॅट बी वी सबस्टिट्युटेड इन द सेम फॉर्म्युला बट फॉर एच सी एल. मग तुम्हाला कप्पा फॉर एच सी एल मिळाला. अँड दॅट कप्पा ऑफ एच सी एल इज फिल्ड हिअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच सी एल, मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलेलंच आहे, नाही का. ओके, आणि बी आत्ता आम्ही कॅल्क्युलेट केला. तर तुम्हाला मोलार कंडक्टन्स मिळाला. ओके, कॅपिटल लॅम्बडा मिळणार. तर हे तुम्हाला कळलं. आता फक्त सबस्टिट्यूशन करून तुम्हाला इथं एकदा मांडतो फायनल ॲन्सर. माझ्याकडे तसं म्हटलं तर तयार पण असतं, कॅल्क्युलेट करता येतच, पण तयार पण असतं माझ्याकडे. हे तुम्ही करायचं. आपण हे ऑनलाईन शिकताना अशा जबाबदाऱ्या तुम्ही घ्यायच्या असतात. रुटीन वर्गामध्ये पण तसं करतो, पण रुटीन वर्गामध्ये आपण ॲन्सर पण सॉल्व करून दाखवतो. तसं इथं करायचं नाही. रिस्पॉन्सिबिलिटी, सर्टन रिस्पॉन्सिबिलिटी should also be taken by you. Yes, just now I have explained you, and now just I have substituted the values. नाही का, मगाशी मी एक्सप्लेन केलं की ते जे न्यूमेरिकल दिलं होतं त्याच्यामध्ये के सी एल सोल्युशनच्या ज्या व्हॅल्यूज दिल्या होत्या, रेजिस्टन्स दिला होता आणि कप्पा दिला होता, त्याच्यावरून बी काढला. मग इथं आता फायनल तुम्ही आता येणं बघता करायचं आणि खात्री करायची. ओके, आणि बीचं युनिट साहजिक आहे. आता हे याचं युनिट काय असतं त्या फॉर्म्युल्यात जाऊन आपल्याला करता येईल, पण बीचं युनिट, बीचा सेपरेट विचार केला तरी कळतं ना. बी इज इक्वल टू एल अपॉन ए, म्हणजेच ते सी जी एस युनिट असेल तर सेंटीमीटर एस टू -1, एस आय असतं तर मीटर एस टू -1 आलं असतं, तर सेंटीमीटर एस टू -1 हे आलेलं आहे. आणि मग हे सेंटीमीटर एस टू -1 आणि हे ओहम्स आहे आर. याचा अर्थच कप्पाचं युनिट काय येणार आहे बरं. तर कप्पाचं युनिट काय येणार आहे बरं, ओहम रेस टू -1, सेंटीमीटर रेस टू -1 एस आय युनिटमध्ये असतं. तर ओहम रेस टू -1 मूव किंवा सायमन्स लिहितात, आणि मीटर रेस टू -1, ओहम रेस टू -1, मीटर रेस टू -1. त्यानिमित्ताने तो सगळा अभ्यास करून घ्यायचा. कप्पाच्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये जाऊन पण ते युनिट, त्या फॉर्म्युल्यावरून पण कप्पाचं युनिट काढता येतं, नाही का. आरचं युनिट, एल एचं युनिट, याच्यावरून कप्पाचं युनिट काढता येतं. युनिट व्हॅल्यूज काय असतील त्या युनिट हे आहे बरा, नाही का. हा ओम आहे, हा ओम रेस टू -1 आहे. सेंटीमीटर स्क्वेअर एस आय सी जी एस सिस्टीममध्ये असं ते करायचं. मग हा बी एकदा कॉन्स्टंट आला. नाव दॅट विल बी कॉन्स्टंट फॉर ॲज लॉंग ॲज द सेम सेल इज यूज्ड. मग एच सी एल सोल्युशनसाठी बी भरला. एच सी एल सोल्युशनचा रेजिस्टन्स दिलेला आहे. ओके, तर तुम्हाला स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजेच कंडक्टिव्हिटी ऑफ एच सी एल सोल्युशन मिळालं. कंडक्टिव्हिटी ऑफ एच सी एल सोल्युशन इफ वी गेट मोलार कंडक्टिव्हिटी कॅपिटल लॅम्बडा, वी कॅन कॅल्क्युलेट इफ कॉन्सन्ट्रेशन इज नोन, नाही का. मोलार कॉन्सन्ट्रेशन इज नोन. तर मगाशी इथं लिहिलं होतं एक्झाम्पल, मोलार कॉन्सन्ट्रेशन भरलं, इथं आलेला कप्पा भरला, आत्ताच आपल्याला युनिट कळालं, आणि अशी ते सवय करून घ्यायची. आणि मग याचं पण युनिट लिहा. आता याचं युनिट माहीत झालं तुम्हाला, नाही का. ओहम रेस टू -1, सेंटीमीटर रेस टू -1, नाही का. आणि याचं युनिट आता हे 1000 फॅक्टर आणला, याचा अर्थ हे मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे अपॉन मोल पर डी एम क्यूब मोलार कॉन्सन्ट्रेशन. पण 1000 फॅक्टर आणला याचा अर्थ ते पर 1000 ml म्हणजे पर सेंटीमीटर क्यूब असं झालं. ते पर सेंटीमीटर क्यूब झालं असं झालं ते. याचा अर्थ हे 1/1 सेंटीमीटर रेस टू 3 म्हणजे तो इथं न्यूमिनेटरला जाईल, आणि त्याच्यावरून मग त्याचं युनिट
ohm raised to -1 centimeter raised to 2 into mole raised to -1 असं होणार. तर याची पण आपण हे आता ऐकलं हेच न बघता करायचं. मी जसं केलं सोयीसाठी पहिल्यांदा फॉर्म्युले वगैरे करून दाखवले आणि नंतर सबस्टिट्यूट करून ॲन्सर आणि युनिट सांगितले. असं ते व्यवस्थित सांगितलं. हे तुम्ही हेच एक्झाम्पल न बघता करायचं. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स नोट्समध्ये आणि टेक्स्टमध्ये एक्सप्लेन करून दिलेले आहेत, सॉल्व केलेले आहेत. ते न बघता करायचे, तिथंच चेक करायचं. मग टेक्स्टमधले एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आपल्या नोट्समध्ये पण एक्झाम्पल्स दिलेले आहेत, टेस्ट पण येणार आणि मग ते सोपं जाईल. ओके, 2-3 एक्झाम्पल सॉल्व केले की त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. येस, नाव लुक हिअर, वन मोर एक्झाम्पल ऑफ द सेम टाईप. जस्ट आय विल give you a skeleton or a format. You should solve it. Conductivity cell, a conductivity cell, okay, a particular conductivity cell, a beaker and that instrument we have, as I have shown you, okay, conductivity cell, okay, that we have considered in details, has molar concentration of H2SO per solution 0.02 molar H2SO per solution, okay, and resistance of this H2SO per solution R is equal to 122 ohms. Yes, if the molar conductivity of this solution, molar conductivity, okay, means capital lambda of this H2SO per solution, it is given is 618. Regarding units we have considered earlier. Okay, what is cell constant? Now B is asked. Now how we can calculate, what can be done, what formulae we know, formula of kappa and formula of capital lambda in various forms, basically 2 formulae in various forms, we have written that. Now from concentration and lambda, by using this formula, concentration and lambda, okay, molar conductivity capital lambda is equal to kappa into 1000 upon molar concentration. By putting value of C and lambda, you will get this kappa of this solution. And once we get specific conductivity kappa, specific conductance or conductivity kappa, once we get kappa by using formula kappa is equal to, now how that formula is developed we have considered earlier, upon R. Now by using this lambda and C, these values, when we substitute here we get kappa. We should be careful regarding units, CGS unit, okay, and that kappa when it is filled here, now kappa which we calculate by using this formula, it is to be substituted here, and R resistance is given, this is lambda, capital lambda, and resistance, this is R, okay, this is molar concentration, and therefore from that we get B. So this is such a simple example, and units point of view, no any trick or change of unit is there in this example. Therefore the lambda and value of C you substitute here, you will get kappa, ohm raised to -1 centimeter raised to -1 unit, that kappa in this formula, and resistance which is given in ohms for the same solution in the same cell, you will get B, cell constant. That's all. So this now you should solve. I have given the outline, you should substitute and solve. Yes, thank you.